मौजे डिग्रज येथील कृषी विद्यालय जागेतील 200 झाडांची कत्तल, जांभूळ, सागवान, लिंब, इलायची, चिंच, सुबाभळ झाडे तोडून रातोरात गायब. सरपंचांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक, प्राचार्यांवर कारवाई करण्याची मागणी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी महाविद्यालय, कसबे डिग्रज यांचे मौजे डिग्रज येथील जागेतील 200 झाडांची कत्तल करून रातोरात गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे संदेश दिला जातोय, तर कृषी विभागात झाडांची कत्तल करून निसर्गाचा समतोल बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कृषी महाविद्यालय कसबे डिग्रज यांची मौजे डिग्रज येथे 50 ते 60 एकर जमीन आहे. या जमिनीच्या बांधावर जांभूळ, सागवान, लिंब, इलायची, चिंच, सुबाबळ यांची पूर्ण वाढ झालेली झाडे होती. काही दिवसांपूर्वी यातील सर्वसाधारण 200 झाडे कृषी तंत्रनिकेतन कसबे डिग्रज यांनी वनविभागाची परवानगी न घेता तोडली आहेत. यामध्ये परवानगी नसलेली जांभूळ, सागवान, इलायची, चिंच अशी झाडे तोडली आहेत. वनविभागाच्या अधिकारी यांनी भेट दिली आहे, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत मिरज पंचायत समितीमध्येही सदस्यांची आवाज उठवला होता. ही झाडे कोणाच्या परवानगीने तोडण्यात आली याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. यामुळे वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी आज मौजे डिग्रज येथील महाविद्यालय जागेत भेट दिली. त्यांनी संबंधित वृक्षतोडीबाबत संताप व्यक्त केला असून महाविद्यालय प्राचार्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी मौजे डिग्रजचे सरपंच अनिल पाटील, अशोक पाटील, प्रकाश शेरेकर, विजय लांडे, चिकू पाटील इत्यादी शेतकरी हजर होते. मी सरपंच अनिल पाटील, मौजे डिग्रज. एकीकडे शासन झाडे लावा, झाडे जगवा असं सगळ्यांना सांगत आहे आणि ह्या शासनाच्या कृषी संशोधन केंद्रात 6 ते 7 प्रकारच्या झाडांची कत्तली झालेली आहेत. त्यात आंबा, चिंच, जांभूळ, सागवान या प्रकारची झाडे तोडलेली आहेत आणि ह्या तोडण्याच्या मागे कुणी सांगितले याच्यावर कडक कारवाई करावी. आणि हे असं जर झाडाची कत्तली ह्याच्या अगोदरही झालेले आहेत आणि आता इथून पुढेही त्याला निर्बंध लागला पाहिजे. जवळजवळ 100 ते 150 झाडांची कत्तल झालेली आहे आणि ह्या संबंधित कोण आहेत ह्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ह्यासाठी आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे. मी सुनील फराटे, कसबे डिग्रज कृषी विद्यालयाची मौजे डिग्रजमध्ये साधारण 50 ते 60 एकर जागा आहे. ही जागा संशोधनासाठी वापरावी, शेतकऱ्यांना मदत व्हावी ह्या भावनेनं शासनानं दिलेली आहे. या शेतामध्ये इलायचींचा, आंबा, जांभूळ, सागवान अशी विविध प्रकारची झाडे आहेत आणि ही झाडं बांधावरती आहेत. कृषी विद्यालय कसबे डिग्रज यांच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमतानी काही लाकूडतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांना हाताशी धरून वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता व जी झाडं तोडण्यास निर्बंध आहेत असे सागवान असतील, इलाई, चिंच असतील, जांभूळ असेल, आंबा असेल अशी साधारण 201 झाडं परस्पर तोडलेली आहेत. आणि या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सांगली, वन विभाग सांगली यांच्याकडे तक्रार केलेली आहे. वन विभागाचे सोनवणे साहेब यांनी येऊन इथं प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि त्यांनी कृषी विद्यालय कसबे डिग्रजच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. असे प्रकार यापूर्वी अनेक वेळा झालेले आहेत आणि हे पूर्णपणे थांबावे यासाठी फक्त दंड न करता वन विभागाने कृषी विद्यालयाचे प्राचार्य यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. त्याशिवाय असे प्रकार परत होणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मौजे डिग्रज.